उत्कृष्ट अशा प्रकारे आपली दुसरी मॅचला इकडे सुरुवात झालेली आहे. शहापूरचा 12वा प्लेयर जरा स्टेजकडे पाठवावा. डॉक्टर माने आपली बॉलिंग आणि फिल्डिंग सेट करताना. दिनेश विकेट किपिंग. हा पहिला बॉल उत्कृष्टपणे टोलावला, पण तेवढ्याच बरोबर डॉक्टर राव यांची सुंदर क्षेत्ररक्षण. महेश यांचा हा फटका. अशा प्रकारे आप्पा आमचे ट्रिपल आर 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 यांनी ही पहिली कॅच घेतलेली आहे. अण्णाचे उत्कृष्ट बॉलिंगचं प्रदर्शन आणि तेवढाच सुंदर झेल. अशा प्रकारे ही पहिल्या फिल्डिंग बॉलिंग पहिल्या विकेटचं पतन झालेलं आहे. डीजे खेळवण्यात येईल, तर त्या दोघं प्लेयरचे कॅप्टन जे आहेत टीमचे कॅप्टन यांनी स्टेजशी संपर्क साधावा. डॉक्टर माने आपल्या पूर्ण रंगात दिसत आहेत आज. सुंदर बॉलिंगचं प्रदर्शन करताना डॉक्टर माने. नाही जमत आपलं की नाही. भूषा टाइमपास नको. डॉक्टर माने यांची अफलातून गोलंदाजी. डॉक्टर माने यांचा अफलातून गोगली. डीजे शहापूर वाल्यांना बॉल समोर डायरेक्ट त्रिफळाची. डीजे बोलतोय ना डीजेचा. डॉक्टर नंदकिशोर आयरे आपण लवकर आपल्याला टॉस करून घ्यायचा आहे. हेल दोके चौका विकेट. मलबी बोलना मलबी नहीं बोलेंगे ना भाई, उसने लगे. आणि भिवंडी आणि कर्जत दरम्यान झालेल्या टॉस मध्ये भिवंडीने कर्जतने हा टॉस जिंकलेला आहे आणि त्यांचा अजून निर्णय जो आहे तो म्हणजे ते गोलंदाजी करणार आहेत. ओ मस्त बॉल, डॉट बॉल. डीजे दुसऱ्या षटकाचं सुरुवात करताना डॉक्टर सुमित डाव्या हाताचे गोलंदाज. डाव्या हाताने उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन करताना डॉक्टर सुमित दिसतील आता. डॉक्टर माने आपली फील्ड सेट करताना परत एकदा. एक षटकामध्ये 3 धावा आलेल्या आहेत. डॉक्टर माने यांनी आपल्या
सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. अशा प्रकारे सुमित आपल्या बॉलिंग रूम रनअपवर तयार. उत्कृष्ट लाईन आणि उत्कृष्ट बॉलिंगचं प्रदर्शन या ठिकाणी दाखवताना सुमित. ऑफसाईड द ऑफस्टम हा बॉल थोडासा हवेमध्ये लहरताना म्हणतो आपण, जसं ओढताना दिसतोय तसा हा बॉल बाहेर निघाला पडल्यानंतर. लेफ्ट आर्मचा नॅचरल स्विंग. युट्यूबला जातो. आणि हा थोडासा स्वेअर मारा आपली लाईन बिघडताना किंवा लाईनीवरनं बिघडता दूर जाताना डॉक्टर सुमित. सुंदर बॉल, तेवढा सुंदर फटका. आणि सागर यांच्याकडे हा बॉल जाताना काऊ कॉर्नरला ते उभे आहेत. अरे अरे आपा गेला, हातावर गेला, हातावर गेलाय, हातावर गेला आपा. आपा पुन्हा एकदा आपला तोल चुकलाय. सोनी आमचा सुंदर लाईन, एवढी सुंदर लाईन वर बॉल टाकताना सुमित. आणि हा सुंदर झेल कैलास होंडे यांनी हा पकडलेला झेल सुमितच्या गोलंदाजीवर. उत्कृष्ट बॉल आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या ठिकाणी बघायला भेटलं. डीजे बॅटिंग क्रीजवर अमोल, थोडे स्फोटक विस्फोटक फलंदाज. उत्कृष्ट बॉलिंगचं प्रदर्शन या ठिकाणी सुमितचं. एवढ्या सुंदर लाईनवर हा बॉल टाकलेला आहे. बॉल पडल्यानंतर उसंडी घेताना आणि त्याचबरोबर विकेट किपर आपलं काम कंप्लीट करताना सुंदर बॉलिंगचं प्रदर्शन सुमितचं. आपल्या दुसऱ्या षटकामध्ये 5 रन दिलेले आहेत आणि 1 विकेट पण घेतलेली आहे. एकूण मिळून टीमचं टोटल झालेले आहे 8 रन 2 ओव्हरमध्ये. आणि विकेट किती गेल्यात? 3 विकेट्स. डीजे
प्रेमाने सगळे होंडे म्हणतात, डगलस होंडे, डिंडा. रक्षणामध्ये थोडंसं बदल करताना डॉक्टर माने आपले फिल्डर्स एकाच ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करताना दिसत आहेत. उत्कृष्ट स्ट्रॅटेजी बनवली आहे त्यांनी आपल्या टीमसाठी. अशा प्रकारे पहिला बॉल घेऊन डॉक्टर कैलाश आणि हा स्क्वेअर मारा आपल्या दिशेपासून दूर जाताना डॉक्टर कैलाश आणि वाईडचा इशारा अंपायरचा. दोन्ही अंपायरचं तेवढंच कौतुक करायला हवे. उत्कृष्ट अंपायरिंगचं प्रदर्शन दोन्हीही अंपायर्सने या ठिकाणी केलेलं आहे. उत्कृष्ट फिल्डिंग, उत्कृष्ट थ्रो आणि तेवढाच उत्कृष्ट गॅदरिंग केलेली आहे डॉक्टर कैलाश यांनी. ओव्हरऑल गुड परफॉर्मन्स. डॉक्टर अमोल आपल्या स्ट्राईकवर आता. आणि हा सुंदर बॉल तेवढाच उत्कृष्ट या बॉलने उजंडी घेतली आणि बॅटचा किनारा घेऊन डॉक्टर मानेंच्या हातात, विकेट किपरच्या हातात, आणि ही विकेट डीजे. आणि आता शहापूर टीमचे माऊली वॉरियर्सचे सर्व डॉक्टर शशी आपल्या क्रीजवर येताना आन बान शान बोले तो शशी भाई ये चकाचक टकाटक. उत्कृष्ट बॅट्समन आणि तेवढे स्ट्रॅटेजी होल्डर. आपल्या टीमला कसं मोटिवेट करायचं हे काही शिकायचं असेल तर डॉक्टर शशी हे खूप सुंदर उदाहरण आहे. आणि डॉक्टर कैलाश आपल्या बॉलिंग मार्क्सवर. वाईट बॉल. उत्कृष्ट असा निर्णय. उत्कृष्ट बॉलिंगचं प्रदर्शन करताना कैलाश. बस मध्येच आपल्याला थोडी लाईन बिघडते. यावर जर लक्ष दिलं तर डॉक्टर कैलाश अनप्लेएबल आहेत हे आपल्याला माहिती आहे. फक्त स्टिक टू द बेसिक टाकले की आपण आपल्या लेवलला खेळू शकतो. उत्कृष्ट फटका भिरकावून दिला आहे लेग साइडला आणि बॉल सीमारेषे पार. 4 रन डीजे. ही ओव्हर काय संपायचं नाव घेत नाहीये. डॉक्टर कैलाश आपल्या लाईन मध्ये खूप काही व्हेरिएशन्स करताना पुन्हा एकदा हा पुढे टाकलेला चेंडू आणि उत्कृष्ट फटका डॉक्टर शशी यांचा.
सीमारेषे पार डीजे. आणि उत्तुंग टोलवून दिलेला आहे शशी यांनी पटका. सागर याचा उत्कृष्ट थ्रो आणि 2 रन या ठिकाणी कंप्लीट केले डॉक्टर शशी यांनी. अशा प्रकारे ही ओव्हर संपलेली आहे आणि एकूण मिळून स्कोअर झालेला आहे 22 रन 3 षटकानंतर. डीजे. पायावरचा चेंडू भिरकावून दिलाय लेग साइडला 4 रनासाठी. डीजे. सुंदर बाण. आपटलेला चेंडू जो बॅट्समनला काही समजलेला नाही आहे आणि बॉल विकेट किपरच्या हातात. निर्धाव असा हा चेंडू. आणि हा बॉल तेवढाच उसंडी घेताना आणि डॉक्टर मयुरेश आमचे रिंकू कांबळे यांचा उत्कृष्ट असा हा क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन करताना डॉक्टर मयुरेश. सुंदर बॉलिंग आणि स्कोअर झालेला आहे अशा प्रकारे 27 रन. डॉक्टर शशी आता बॅटिंगवर. डॉक्टर सागर आपल्या क्रीजमध्ये बॉलिंग टाकताना. अतिशय सुंदर अशी लाईन पकडली ऑफ स्टंप आणि सुंदरपैकी बॉल जातोय बाहेर. पहिला एक स्वैर असा मारा झाल्यानंतर डॉक्टर सागर यांनी आपली लाईन पकडलेली आहे आणि छानपैकी बॉलिंगचं प्रदर्शन करताना डॉक्टर सागर. उत्कृष्ट बॉलिंग. पहिला एक स्वैर मारा केल्यानंतर आपली कमबॅक बॉलिंग करताना डॉक्टर सागर. अशा प्रकारे हे 4थं षटक संपलेलं आहे आणि शेवटचं षटक घेऊन येतात डीजे. तोपर्यंत आपण सुरू करा. डीजे यांचंही विशेष कौतुक. अतिशय व्यवस्थित आणि समय सूचकता दाखवून ते वेगवेगळी गाणे म्युझिक वाजवत असतात.
डॉक्टर दिनेश यांचा हा पहिला चेंडू ऑफसाइड द ऑप्शन होता. तितका छान असा फटका 2 रनांसाठी. डॉक्टर हरीश बॅटिंगला असताना सुंदर फटका आणि सुमित बॉलच्या मागे आणि बॉल सीमारेषा पार. डीजे मलमिना चौकार. स्कोर 33 रन्स. शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. कवरला आणि ही विकेट हरीश आपलं बलिदान देताना. डीजे कुठे गेले आपले? डॉक्टर किरण स्ट्रायकिंग एंडला. डॉक्टर माने आपल्या क्षेत्ररक्षणात थोडेफार फेरबदल करताना दिसत आहेत. आणि हा चौकार. असा चौकार पहिल्याच बॉलला मारलेला आहे. किरण यांनी आपल्या वैयक्तिक अशा पहिल्याच बॉलवर त्यांनी चौकार खेचलेला आहे. शेवटचे 2 चेंडू आता बाकी आहेत. पुन्हा एकदा सुंदर असा भिरकावलेला चेंडू आणि बॉल सीमारेषा पार. सुंदर असा शेवटचा चेंडू आणि त्यावेळातच एक धावण्याचा प्रयत्न. हा शेवटच्या चेंडूवर रनआउट. धाव बाद डॉक्टर शशी. आणि एकूण स्कोर झालेला आहे 42 रन. 42 रन झालेले आहेत. 5 ओव्हरमध्ये 42 रन हा आपल्या बीडीसी चॅलेंजर्स ह्या टीमसाठी हे आव्हान असेल. बघूयात आता डॉक्टर माने आणि त्यांची पूर्ण टीम कशा प्रकारे ह्या आव्हानाला तोंड देते. उत्कृष्ट बॉलिंगचा
आपल्याकडे वेळेचं बंधन आहे, अजून भरपूर काही सामने आपल्याला खेळवायचे आहेत. येस नक्कीच विनंती असेल प्रतिस्पर्धी संघाला की लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं. एका बाजूला आपण पाहतोय बदलापूर चॅलेंजर संघ, दुसऱ्या बाजूला शहापूर संघ. नक्कीच त्या ठिकाणी आता आपल्याला बदलापूर चॅलेंजर संघ बॅटिंग करताना पाहायला मिळेल, तर दुसऱ्या बाजूला शहापूर संघ फलंदाजीसाठी. आव्हान असेल इथून पुढे जर विचार करतो तर 30 चेंडू मध्ये 43 इथून पुढे नक्कीच कुटावे लागतील. कशा प्रकारे नक्कीच इथून पुढे 43 चेस केला जातील हे नक्कीच पाहणं गरजेचं असेल. समीकरणाचा जर आपण विचार करतोय तर नक्कीच प्रत्येक षटकामागे कमीत कमी 8 ते 9 धावा तुम्हाला सुरुवातीपासून एकवटाव्या लागतील. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या जर 2 षटकांचा जर आपण विचार केला तर मात्र नक्कीच आपल्याला 2 षटक कॅपिटलाइज करून मोठ्या धावसंख्येमध्ये जर सुरुवातीला जर आपण पदार्पण केलं तर मात्र नंतर आपल्यावर डोक्यावरचं वजन जर हलकं होईल. आणि जर आपण जर पाहिलं प्रतिस्पर्धी संघाच्या बाजूने विचार करत असताना सुरुवातीला जर 2 ते 3 विकेट प्रस्थापित करण्यामध्ये यश संपादित झालं तर सामन्यामध्ये पूर्णपणे शिडकाव करू शकतो. आजच्या दिवसातील जर विचार केला तर बिलो 60 हे दुसरं टोटल असेल. एक टोटल आलं होतं 30च्या घरामध्ये, पण हे टोटल आलंय 43. फायटिंग टोटल असेल. नेव्हरदिलेस चांगली फलंदाजी कशा प्रकारे केली याचा आता विचार करून चालणार नाहीये. आता विचार करावा लागेल आम्ही कशा प्रकारे गोलंदाजी करत असताना या 43 रोखू शकतो आणि कशा प्रकारे प्रतिस्पर्धी संघाला या सामन्यामध्ये मात देऊ शकतो. पण समोर जर संघाचा आपण विचार करतो, बदलापूर चॅलेंजर संघ याच विभागातून बिलॉंग करतो, चांगला जाणतो या ग्राउंडला आणि नक्कीच बदलापूर नगरीमध्ये चांगला सामना रंगताना आपल्याला देखील हा पाहायला मिळेल. दोन्ही संघांमध्ये लढत आहे. दोन्ही सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना एका बाजूला सागर आहे तर दुसऱ्या बाजूला प्रकाश आहे. SP फॅक्टर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. येस डीजे. बाद नक्कीच चांगला खेळ या ठिकाणी पाहायला मिळेल, याच्यात काही दुमत नाहीये. ज्या वेळेला अशी स्पर्धेचं आयोजन केलं जातं त्यावेळेला पहिल्या सामन्यामध्ये ज्या वेळेला आपल्याला सुपर ओव्हर पाहायला मिळते आपण विचार करू शकतो काय स्पर्धा आहे. कुठच्या कॅलिबर पर्यंत नेऊन टेकलेली ही स्पर्धा नक्कीच प्रेक्षकांच्या भेटीसाठी टेनक्रिक लाईव्हच्या माध्यमातून देखील आपण कव्हरेज पाहू शकतो. आणि आता मात्र प्रत्यक्षी सर्व खेळाडू या स्पर्धेमध्ये इन्व्हॉल्व्ह होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. कारण स्पर्धा आता अंतिम टप्प्यांमध्ये जशी जशी पदार्पण करते, सुरुवातीचं सत्र इकडे सकाळचं सत्र समाप्त झालंय, दुपारचं सत्र या ठिकाणी नक्कीच सुरुवात झाली. घड्याळाचा आपण विचार करतोय 2:41 नक्कीच या घड्याळामध्ये वाचली. दुपारच्या सत्रामध्ये या गरमीमध्ये नक्कीच हिटअप होतील हे सामने आणि नक्कीच चुस्तफुस्त लढत आपल्याला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल, याच्यात काही दुमत नाहीये. फलंदाज गोलंदाज अंपायर सर्व रेडी आहेत मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू नक्कीच इथून पुढे मार्गस्थ असेल. नक्कीच विनंती असेल सामना लवकरात लवकर स्पीडअप करायचा आहे. 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये फेकायची आहेत किंवा तुम्ही जर शेवटचं षटक आहे त्याच्यामध्ये तुम्ही 20 मिनिटांमध्ये जर ते तुम्ही कंप्लीट नाही केलं तर मात्र नक्कीच अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 30 क्षेत्रामध्ये प्लेस करावा लागेल, ठेवावा लागेल, याची देखील नोंद घ्यायची. 4 षटकं 20 मिनिटांमध्ये बदलापूर चॅलेंजर संघ सज्ज होतोय फलंदाजीसाठी. गोलंदाजीसाठी शहापूर. लेट्स प्ले. पहिला चेंडू स्वैर चेंडू अव्वांत रूपात नक्कीच एकनी भर पडते. संघाचा श्री गणेशा होतोय. पंचांना इथेच मात्र सुरुवातीला कवायत करण्याची संधी दिली जाते. धावफलकावरती एक धाव वाईटच्या स्वरूपामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळते.
नक्कीच पुन्हा एकदा लाईन लेंथ पाहावी लागेल. यस, इट इज अ व्हाईट बॉल. पंचांचा इशारा पुन्हा एकदा वाईट चाललाय. सलग दुसरा वाईट चेंडू नक्कीच या ठिकाणी आपल्याला शहापूर संघाच्या बाजूने पाहायला मिळतो. शहापूर संघाचा जर आपण विचार करतोय तर नक्कीच शहापूर संघाला विचार करावा लागेल. आपल्या बँकमध्ये नक्कीच दावा कमी आता तुम्ही खर्च करून अशा प्रकारे चालणार नाही. नक्कीच फुलटा चेंडू होता. एका धावेचा त्या ठिकाणी प्रयत्न केला गेला. एक धाव नक्कीच सुखरूपरित्या प्राप्त होईल. धावफलकावरती धावांची नोंद 3 नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहे. इथून पुढे 40 धावांची गरज असताना आपल्याला प्रतिस्पर्धी संघ मैदानाच्या आतमध्ये झुंज देत असताना पाहायला मिळतं. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिली षटका. मोठा फटका खेळला. क्षेत्ररक्षक कोणीही नाही आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड भरपूर फास्ट आहे. क्षेत्ररक्षक येतील पण क्षेत्ररक्षक नक्कीच अडवण्यामध्ये या संपादित केल्या. चांगल्या ग्राउंड कव्हर केलं. नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. दूरवरून मिड विकेट वरून नक्कीच क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होत असताना नक्कीच आपल्या संघासाठी बहुमूल्य अशी एक धाव आपल्या संघासाठी नक्कीच वाचवली. 3 धावा 51 मध्ये तर यश संपादित झालाय. फटका देखील अप्रतिम होता. लाजवाब स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. समीरला पाहतोय गोलंदाजी मार्कवर. फटका चांगला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. मिसफील्ड आहे. चेंडू ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड आता फास्ट आहे. चेंडू थांबणार नाही. चेंडू जातोय सीमा रेषा पार. धावा मिळते 4 एसटीच्या. नक्कीच 3 चेंडूचा खेळ झाला. धावफलकावरती धावांची नोंद ऑलरेडी झाली. ब्लॉक होलचा चेंडू अप्रतिम. चांगल्या चेंडूला नक्कीच सन्मान देणं गरजेचं आहे. कौतुकास्पद गोलंदाजी. नक्कीच आता मात्र चांगला कमबॅक केला गेला. काहीच उत्तर नाहीये. खोलवर टप्प्याचा अत्यंत अचूक टप्पा आणि भेदक मारा नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतोय. अप्रतिम चेंडू या ठिकाणी कौतुक करावं लागेल समीरचं. 4 चेंडू 10 धावा. 5वा चेंडू प्रगतीपथावर असेल. फटका चांगला खेळला. क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे सरसावेल. ते म्हणजे 11 या धावसंख्येवरती. 11 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. लॉस ऑफ नो विकेट. समीरला आपण पाहतो. मागच्या 2 चेंडूंचा जर आपण विचार करतो तर चांगला कमबॅक त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतोय समीरच्या माध्यमातून. शेवटच्या 2 चेंडूवर फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली. एक मिनी कमबॅक म्हणावा लागेल. हा चेंडू फार महत्वाचा आहे पहिल्या षटकामधील. फटका चांगला. फटका पण बराच काळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जज करतोय. क्षेत्ररक्षक नक्की झेल घेण्यामध्ये या संपादित झालेला नाहीये. तिसरा धावेचा प्रयत्न असेल आणि 3 धावा नक्कीच या ठिकाणी एकवटल्या जातील. नक्कीच षटक क्रमांक या ठिकाणी पहिलं समाप्त होईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या होईल 14 धावा. यस डीजे तुम्हाला देखील तितकीच संधी आहे. क्षेत्ररक्षक जेल खाली. फलंदाज झालाय बाद. यस विकेटचा पहिला पतंग. 1 विकेट डाऊन. पहिला गाडी गारात. यस टीच्या
प्रवीणला पाहतो पहिल्याच जर आपण विचार केला तर पहिल्याच चेंडूवर गडी बाद करत असताना झील ड्रॉप झाला आणि एक विनंती असेल बॉलिंग करणाऱ्या प्रतिस्पर्धी संघाचा जो 2 धावा एकपटणामध्ये या संपादित झाला या ठिकाणी आणि कॅचची संधी होती झेल या ठिकाणी नक्कीच ड्रॉप झाला आधी आपण विचार केला तर गोलंदाजी त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते नक्कीच फटका चांगला इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू खेळून काढलाय चेंडू ट्रॅव्हल होतोय चेंडू थांबणार नाही या चेंडू जातोय सीमारेषा पार धावा मिळतोय 4 आणि 4 चेंडू होतोय फरार एसटीच्या सोनी धन्यवाद रिव्हर्स फटका खेळायचा होता एक धाव त्या ठिकाणी नक्कीच मिळेल समीकरण बदलेल 19 चेंडू आणि 18 धावा लेग बायच्या स्वरूपामध्ये आलेली ही नक्कीच एक धाव असेल बदलापूर चॅलेंजर संघ पूर्णपणे सामन्यामध्ये शिरकाव करतो आणि चांगली फलंदाजी देखील दोन्ही संघांच्या बाजूनी आपल्याला दोन्ही खेळाडूंच्या बाजूनी माफ करा पाहायला मिळते 19 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे इथून पुढे नक्कीच उलटी गिनती चालू असेल आता मात्र तेज तरार गोलंदाजी रागाने फेकला गेलेला हा चेंडू नक्कीच यामध्ये थोडंसं आपल्याला आग पाहायला मिळाली डोळ्यामध्ये आणि हातामध्ये देखील जलवा पाहायला मिळाला टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू सुपूर्त होत असताना पाहायला मिळतोय षटक क्रमांक या ठिकाणी नक्की समाप्त झाला इथून पुढे समीकरण असेल 18 चेंडू आणि 18 धावांचा एसडीच्या इथे वाईट चेंडू असा पण शफल खेळून खेळण्याचा प्रयत्न नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते समीकरण बदलते 17 चेंडू आणि 17 धावांची नक्कीच या ठिकाणी गरज आहे फटका चांगला आहे फटका लाजवाब आहे एफर्ट्स देखील तितकेच 100% पण बॉल थांबणार नाहीये चेंडू जातोय सीमा रेषा पार चेंडू होतोय फरार धावा मिळतोय 4 दर्शदार फटका चौकार
खोलवर टप्प्याचा चेंडू नक्कीच यॉर्क लेंथ. जर आपण विचार केला तर हा यॉर्कर चेंडू नव्हता, जागेवरून खेळले असते तर नक्कीच तुम्हाला मुवमेंट शिफ्ट झाली असे. पण नक्कीच तेवढा चतुर गोलंदाज आहे, त्याने पाहिलं डान्सिंग डाऊन दी ग्राउंड खेळण्याच्या प्रयत्नामध्ये नक्कीच स्वतःला यॉर्क करून घेतला आणि एकच जाऊन नक्कीच बॉलवर नक्कीच मिळाली. आता बी समीकरण आहे 15 चेंडू 12 धावा. फटका चांगला, फटका लाजवाब आहे, क्षेत्ररक्षक आहेत. 2 धाव्याचा प्रयत्न नक्कीच त्या ठिकाणी केला जाईल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट नक्कीच आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. समीकरण वारंवार बदलचं आहे. 14 चेंडू 10 धावांचा इथे बदलापूर चॅलेंज संघ नक्कीच हा सामना जर बदलापूर चॅलेंजर संघ जिंकला तर नक्कीच सेमी फायनल मध्ये थेट प्रवेश करेल आणि त्यांचा एक संघ बदलापूर एसएस संघ नक्कीच थेट सेमीफायनल मध्ये जाऊन वाट बघतोय की आमच्या प्रतिस्पर्धी संघ कुठचा मिळेल आम्हाला खेळण्यासाठी. नक्कीच समीकरण आहे 13 चेंडू 10 धावा. फटका हवेमध्ये होता. धावचीची संधी, दुसरा धावेचा प्रयत्न, 2 धावा 51 मध्ये नक्कीच यश संपादित केल्या. समीकरण झालंय स्वस्त, झेल झाले ड्रॉप, मॅच सुटली. 12 चेंडू आणि 8 धावांची गरज. यस मास्टर. जवाब स्ट्रोक, चेंडू जातोय सीमा रेषा पार. धावा मिळतोय 4-4 आणि 4 चौकार. यस टीचर. टीचर मास्टर. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका खेळायचा होता. नक्कीच एक धाव त्या ठिकाणी नक्कीच 51 मध्ये यश संपादित झाला. यानंतरची मॅच जी असेल ती भिवंडी वर्सेस कर्जत अशी असेल. तर दोन्ही टीम साठी फटका चांगला, चेंडू जातोय सीमा रेषा पार. धावा मिळते 4. सामना जिंकलाय तो म्हणजे बदलापूर चॅलेंजर संघाने. जिंकलेल्या संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन, हारलेल्या संघाचे मात्र तेवढंच कौतुक. यस डी जे.